नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु ओम साई जय साई ओम साई। मित्रांनो, आता आपल्याला एक महादेवांचं मंदिर लागलं आहे, हा वरचा कळस आणि हे बघा कडलिंबाचं झाड आहे। शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो। मित्रांनो पाहू शकता खूप जुनी। आता आपण नाश्त्यानंतर रोडने जाणार नाही, तर आपण आता गावातून निघणार आहोत। कडुलिंबाला आला कसा गोडपाळा, कडुलिंबाच्या झाडाखाली पालखी। हा दादा बोल ना। आता आपण चाललो आहे गावातून। साईराम साईराम बोल। साईराम साईराम बोला। ओम साईराम। परत एकदा परत इकडे बाबू। गणपती बाप्पा सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची मोरवी बोरवी प्रेम। तर मित्रांनो, आता मी मागाशी बोललो की आपण ब्रिजवरून जाणार आहोत। आता खालून तुम्हाला ना समृद्धी महामार्गाचा व्ह्यू दाखवतो। आमच्या चारकोपची पालखी आलेली आहे। ओम साई सेवक पदाचे संघ, दोन्ही पालख्यांची एकत्र भेट तुम्हाला पाहायला मिळते। सकाळचे 5:30 वाजले। साईमाई सकाळ काकड आरतीला सुरुवात होईल थोड्याच वेळात। साईमाई सकाळ मित्रांनो, आजचा दिवस 5वा। सर्व साईराम उठलेत। रात्री जबरदस्त थोडी थंडी होती, आज थोड्याच वेळात काकड आरतीला सुरुवात होईल। आता सकाळची म्हणजे काकड आरती चालू आहे, तर आपण काकड आरती तुम्हाला दाखवतो। श्री सद्गुरु बाबा साई, श्री सद्गुरु बाबा साई। चहाचा नैवेद्य दाखवला बाबांना आणि आता थोड्या वेळापूर्वी काकड आरती झाली। जय साईनाथ। सर्वजण चहाचा आस्वाद घेत आहेत। साईराम साईराम साईराम। प्रवीण ठीक आहे, बरं आहे? साईराम साईराम। देवेंद्र साईराम साईराम दादा साईराम साईराम। नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, साई बाबा की, साईनाथ महाराज की। ओम साई। लाईट नका त्या लाईट सिद्धीने घेतली। ए अभी ओ इकडे ओय इकडे मागे इकडे चला। नाही इकडून जा ना, चला 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 रोज जातो हां सर। ओम साई जय साई जय साई ओम साई ओम साई जय साई ओम साई जय जय साई ओम साई ओम साई जय साई ओम साई जय साई ओम साई जय साई ओम साई जय साई। गाड्या बघा रे, राईटला यायचं। थांब थांब, या या येईल 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 साई ये।
साईराम या. साईराम. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपल्याला सूर्योदय दिसतोय. अगदी मस्त का. आणि असे सूर्योदय आपल्याला मुंबईमध्ये कधी बघायला मिळणार नाही, पण गावामध्ये हा दरवर्षी मला बघायला मिळतो आपल्याला. बघा ना, आता थोड्या वेळाने तो सूर्य एवढा वरती होईल ना, असा लाल लाल आकाश दिसणार आहे मस्त. बघूया आता थोडं पुढे जातो, पालखी बरोबर येण्याचा प्रयत्न करतो. भारी आहे बघा, एक नंबर वाटतं. जय साईनाथ. ओम साईराम. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे घुटीमधून पुढे, म्हणजे आता घुटीच्या पुढे मोरपिंपळगावला आम्ही रात्री थांबलेलो. आणि आता 1 तासाभरात आम्ही धामणगाव या ठिकाणी आलो. गाव आहे धामणगाव, तिथे आलो आहे. आणि 6:30ला आपण निघालो होतो, तर आता 7:30 वाजलेत आहे की. आपण आता 4 दिवस चाललो बघ, तर काही थंडीच नव्हती. आज थंडी म्हणजे अशी जाणवते, म्हणजे आहेच थंडी गावामध्ये. तर आज आपण थांबणार, तिथे थंडी असणार आहे. त्यानंतर पुढे सिन्नरमध्ये 2 दिवस आपल्याला थंडी ही मिळणार आहे. आपली बाबांची पालखी पुढे आहे समोर, निशाने पण पुढे गेले. बाकीचे साईराम आपले मागे चालत आहेत. आणि 2-3 पालख्या आहेत आपल्याबरोबर चालत आहेत आणि आपल्याबरोबर असणार आहेत. मित्रांनो, आता आपल्याला एक महादेवांचं मंदिर लागलं आहे, हा वरचा कळस. आणि हे बघा, कडलिंबाचं झाड आहे, समोरून सूर्यदेव. जय साईनाथ. हे महादेवांचं मंदिर आहे, आपण दर्शन घेऊया आतमध्ये. खूप जुना मंदिर आहे. आणि आपल्याला पालखी घेतून आपण या रोडवरून पालखी निघते आपली, आणि मग हे मंदिर लागतं आपल्याला. कळसावर पाहू शकता, खूप जुनं मंदिर आहे. आतून थोडंसं दाखवतो तुम्हाला काय काय. ओम नमः शिवाय. शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. तुम्ही पाहू शकता, खूप जुनी अशी पिंडी आणि समोर नंदी आहे. ओम नमः शिवाय. जय साईनाथ. ओम नमः शिवाय. जाऊया पुढे आपण. हे महादेवांचं मंदिर आहे, नंदिकेश्वर मंदिर. खूप जुनं मंदिर आहे. आपल्याला वाटेमध्ये लागतं जाताना. खूपशा पालख्या एकत्र निघतात तिथून ना, तर सर्वजण इकडे पाया पडून जातात. तर पुढे आता आपला जो नाश्त्याचा हॉल्ट आहे, तर तो अजून एक अर्धा तास लागेल. आणि पालखी आपली पुढे गेले, तर जाऊया पुढे, भेटूया. जय साईनाथ. आपला टेम्पो इथेच थांबवलेला आहे आणि आपले सर्व साहित्यवक हे आहे तिथे. तात्या, हो दाद्या. साईराम. आपला टेम्पोवरचा हा बॅनर साईबाबांचा. साईराम साईराम. हो साईराम साईराम. आणि मस्त आपला सूर्योदय होतोय. मस्त असा माहोल बनला. म्हणजे 2 पालखीवाले एकत्र आलेत, एक चारकोपची पालखी आणि आपली पालखी. सर्व चालत आहेत. साईराम साईराम. जय साईनाथ. मित्रांनो, पालखीसोबत आता सकाळचे वाजले 8:30. 6:30 वाजता आपण थोड्या वेळात पोहोचणार आहोत. आपल्या नाश्त्याचा थांबा आहे तिथे. आता आपण नाश्त्यानंतर रोडने जाणार नाही, तर आपण आता गावातून निघणार आहोत. थोडं ॲडव्हेंचर असणार आहे, गावामध्ये जाणार आपण. आणि आपला आजचं दुपारचा थांबा आहे ते बोरफिंड मंदिर. आताच आपली पालखी आलेली आहे. आपण नाश्त्याच्या हॉलला आलेलो आहे. हे घे पकड. इकडे तू मागे. श्री
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साई जय साई। ओम साई जय साईनाथ। आपण जाऊया आपल्या नाश्ता ते दीपकबाई बनवतात तिथे। आज काय स्पेशल आहे? दीपकबाई साईराम अजूबाई साईराम हे आपले ड्रायव्हर आणि आपले आचार्य भाई। क्या आज का मेनू क्या है? नाश्ता है। नाश्ता क्या है? उपमा है ना? उपमाची तयारी गरम गरमागरम एकदम मस्त। आणि एवढं मस्त जेवण बनवतात ना की कोणाला त्रास होत नाही, कोणाला लूज मोशन वगैरे नाही। मस्त जेवण आहे, मसाले पण व्यवस्थित पडतात। भारी। साईराम दादा हो नाही दादा साईराम तर जाऊया आपल्या पालखीसोबत जरा सेल्फी वगैरे काढूया मस्तपैकी। देवाला आत्ताच आपण नैवेद्य दाखवला, चाय आणि उपमा। थोड्या वेळात आपण नाश्ता सुरू करूया। जय साईनाथ। कडुलिंबाला आला कसा गोड पाळा, कडुलिंबाच्या झाडाखाली पालखी। हा दादा बोल ना। उपमा जय साईनाथ। निघालो नाश्त्याच्या ऑर्डरवरून, बरोबर 10 वाजलेत। चला जय निघा ना रे, चला साईराम निघूया ना। 10 वाजले चला साईराम निघूया का? तू घेते पालखी। पालखी निघाली आपली, बरोबर 10 वाजता आपण नाश्त्याच्या ऑर्डरवर निघालो आहे। सकाळी 6:30 वाजता आपण निघालो होतो पहाटे, आणि 7, 8, 9, 10 4 तासानंतर 4.5 तासानंतर आपण निघतोय। टेम्पो आपला पुढे गेला। चला साईराम, चला आपले सेवाराम नैवेदा निखिल चांदिवडे साईराम। चल येतो ना आता गाडीत बस। ओम साईराम मित्रांनो, आता आपण चाललो आहे गावातून। आपण आता 5 दिवस चाललो, 5वा दिवस आता। तर आता आपण बाय रोड आता आपण आता जाणार आहोत गावच्या रोडने, गावातून। साईराम दादा साईराम साईराम। आता आपली ही पालखी गावातून आपण निघून आपला बोरखिंड मंदिरामध्ये आपण थांबणार आहोत। हो नाव काय? आर्यन 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 पूर्ण नाव काय? चॉकलेट आहे ते त्याला तिथले ते वाघा भाऊ साईराम साईराम बोल साईराम। वाघ आहे लांब नका मारेल नाही तर आर्यन वाघ। अरे मग ते ब्रिटिश वजनामुळे सरकते ना। पालखी आली आपली। तर आपले जे सेवाराम आहेत ते आपल्यासाठी पाणी संत्री वगैरे घेऊन आलेत।
साईराम बोला. ओम साईराम. परत एकदा परत. हे इकडे बाबू, हे खाणार ना बाई, हे खाणार ना. हे तू पण इकडे साईडला घे काढ. खाणार ना, तुला पण देणार बाय. गोडाला गोडाला गोडाला. अगो ओम साईराम. बाटली भरली. हे ओम साईराम बोल. ओम साईराम बोल. ओम साईराम. काही बाय तुला दिलं ना, दिलं ना तुला. चला हे बघा मस्त कोबीची शेती आहे. एवढे मोठमोठे कोबी आहेत बघा. आणि कोबी बघ तयार झालेत ना रे. कोबी तयार नाही झालेत, वेळ आहेत. आणि इकडे ना कॅनल आहे. तर कॅनलला पाणी नाही सध्या, पण ह्या पाण्याचा यूज शेतीसाठी होतो इथे. आता आपण समोर त्या दादांचा बंगलो आहे. ते मगाशी आले होते नाश्त्याला इथे आपल्या हॉलवर त्या. तर त्यांच्या इथे आपण दरवर्षी जाऊन थांबतो. मग आपली एवढी उडबस मस्त होते ना तिथे. तर आता जाऊया आपण निशाणी पालखी घेऊन. आता दादा तयार होत आहेत तिथे. जाऊया मस्त आहे की तिथे नाश्ता वगैरे आपला होतो. जे आंघोळ करणार ते आंघोळी पण करतात तिथे गरम पाण्याने. जाऊया पुढे. तिथून मग तुम्हाला दाखवतो व्ह्यू वगैरे कसं काय. दादांचं घर वगैरे दाखवेन. पालखी आपली तो आपण नाश्ता दादांच्या घरी थांबतो तिथे पालखी आली आता. हवा इकडे आपण दरवर्षी थांबतो. जाऊया आतमध्ये. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. जय साईनाथ. मित्रांनो आता थोड्या वेळानं आपण साईबाबांची आरती घेऊया. त्या दादांकडे थांबलो ना आपण तिकडे. आपला नाश्ता वगैरे होणार आहे. जरा दादांची ओळख करून देतो. साईराम दादा. तर आपल्याला दरवर्षी म्हणजे आपण इथं थांबतो आम्ही. आणि मग आपली मस्त उठबस होते. मोठे दादा दादा नमस्कार. तर थोड्या आता आरतीवर घेऊया जरा मस्त की. तर आपण थोडं जरा घर दाखवा, घर बघून या जरा वरतं जरा. तर मस्त आहे बघ, बघू शकता तुम्ही. आणि आपण दरवर्षी थांबतो. मस्त आपली उठबस होते. आपण आता पुढे जाऊन ते बोरखिंड मंदिरमध्ये थांबणार आहोत. आणि थोडं जरा घर वगैरे बघूया. चला जाऊया. आपले सर्व साईराम आराम करतात. बघूया लुक बघू शकता. हवा मस्तच आहे. दरवर्षी आपल्या साई पालखीत खूप सारी मदत त्यांच्याकडून असते. आता आपण इकडे आलोय की हे तर साधारण असं आहे. फर्स्ट फ्लोअरचं आहे ना ते. आजी नमस्कार. छान आहे बघा. फक्त व्ह्यू बघा. हां देवार आहे बघा. छान आहे. आणि इकडे वरती गेल्या वर्षी नाश्ता करायला आम्ही इकडेच बसलो होतो. हां छान आहे. हां सर सागातला कुठे नाही. सागाचं आहे ना. गणपती बाप्पा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नुरवी पुरवी प्रेम कृपा दयाची. सर्वांगी सुंदर उठशे नूराची. कंठी धडके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती. ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पुरती. जय देव जय देव. वरून व्ह्यू बघणार काय बघा. ते फ्लॉवर वगैरे आपलं आहे का. हे बघा ह्याने पिकवलं आहे फ्लॉवर वगैरे आहे. तयार झाला का तो आता. तयार झाला विक्रीला चालू ना. विकलं जाईल ना आता. रात्री नेलं होतं ना गोटीला जातो ना. ओके हां मस्त वाटतं मस्त. तर थोडा दादा आरतीवर घेऊया साईबाबांची आरती घेऊया. माहिती आपण निघू. मग दुपारी आपलं बोरखिंड मंदिरमध्ये आपला रात्री दुपारचा वाटतं आहे. आपण रात्रभर तिथेच थांबणार आहोत. आणि मग आरती भजन सर्व होऊन मग सकाळी आपण निघणार आहोत. चला जाईल आरतीला भेटूया. जय साईनाथ.
थोडा हा ती रशी थोडं मोठं पण निघूयात ना आता. निशाणी पुढे गेली आपली. आता पालखी. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, साई बाबा की, साईनाथ महाराज की, सबका मालिक गणपती बाप्पा. आता आपली इथून पालखी निघाली. या हे त्यामध्ये चहा पडेल. एक मिनिट थांबा. एक मिनिट ओके घ्या. चल या. पालखी निघाली. आपण हे थांबलो होतो ना. पॅन पिझ्झा हे पालखीत काय का. ओम साईराम. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती आहे बघा. आणि तेवढी त्याने सावली पण आहे. वर पालखी आणि बाजूला बघू शकता तुम्ही. अगदी रस्त्याच्या कडेला तुम्ही बघू शकता भाजी पिकवली येते. कोबी आहे ते तयार कोबी आहेत तयार. जागा किती लहान आहे बघा. आपण आता ह्याच रस्त्याने सरळ जाणार. ऊसाचे मळे बघा तयार आहे. ऊस ना ऊस तयार आहे बघा. तर मित्रांनो आता मी माझी बोललं की आपण ब्रिजवरून जाणार आहोत. आता खालून तुम्हाला ना समृद्धी महामार्गाचा व्ह्यू दाखवतो. 4 पदरी आहे ना रे देवेंद्र. 1 2 इकडचा इकडे 3 आहे तिकडे 3 आहे. 6 पदरी आहे. बघू शकता. एकच गाडी आणि हा ब्रिज आहे मधून गावातून इकडे यासाठी येण्यासाठी. एवढ्या रस्त्यावर 2 वर्षापूर्वी याचं काम चालू होतं. त्यावेळेला मागच्या वर्षापासून सुरू झालं हा महामार्ग. आता आपण ते जाणार आहोत पुन्हा गावामधून एंट्री. नाही कोपऱ्यावरती आहे बिल्डिंग. राईट मारलात ना की पुढे गेलं. जय साईनाथ. मित्रांनो आता आहे निशाणी बरोबर. पालखी आपली मागे आहे. पण आता आपण जो जाणार आहोत त्या रस्त्यावरून समृद्धी महामार्गाचं काम चालू होतं ना मागच्या 2 वर्षापूर्वी. गेल्या वर्षी वाटतं ओपनिंग झालेलं आहे. गेल्या वर्षी सुरू झालं होतं. आता तुम्हाला दाखवतो फक्त व्ह्यू. आणि त्या ब्रिजवरून पण समृद्धी महामार्ग तुम्हाला बघायला मिळेल. जय साईनाथ. मित्रांनो आता आपण आलेलो आहे. प्रथम तुम्हाला सर्वांना साईमय दुपार 2 वाजलेत. आणि आपण तो दुपारचा तो आपला हॉल्ट आहे बोरखिंड मंदिर अगदी हाकेच्या अंतरावरती समोर. देवेंद्र किती किलोमीटर झाला असेल सकाळपासून अंदाजे? किलोमीटर किती झाला असेल एक अंदाजे? 23 झाला. आपण काल ते रात्री मोड पिंपळगावला होतो आणि ते आता बोरखिंड मंदिरपर्यंत 23 किलोमीटर चाललं. इथं आता जेवण वगैरे होईल. आपलं आरती होईल, भजन होईल. बाबांना ते दुधाचा अभिषेक वगैरे आहे सर्व. इथं दादांना बाहेर बोलायला पाहिजे होतं. हे समोर जे मंदिर दिसतं ना त्या मंदिरात आपण आज इथंच असणार रात्रभर. सकाळी इकडून आपल्याला निघायचं आहे. जाऊया. काय कशा प्रकारे तयारी देखील केली आहे बघा आपल्या स्वागतासाठी. साईराम साईराम दादा.
साईराम ओम साईराम साईराम सगळ्या मागे मागे जाऊन त्यांना बघा कशा प्रकारे तयारी केलेली आहे. मस्त की असं मंडपावर घातलेलं आहे. अरे मागे मागच्या साईडला ओम दे ओम. जय साईनाथ. मस्त तयारी केलेली आहे. रांगोळीवर काढलेले मस्त की नंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. नंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय जय ओम साई. जय साई. ओम साई. जय साई. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम जय जय ओम साई. जय साई. ओम साई. साईराम सगळी साईराम 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 सद्गुरु साईनाथ महाराज की आपण जाऊया आतमध्ये. बाबांचं दर्शन घ्या पहिला मंदिर. ओम साईराम. साईनाथ महाराज की साईराम साईराम. होऊ शकता तुम्ही कशा प्रकारे असं मंडप घातलेलं आहे. त्या बॅगा काढता पण जेवण वगैरे बघूया काय काय तयारी झालेली आहे बघा. जेवणाची तयारी चालू आहे ना. हो हो दीपक बाय चालू चालू आहे ना. हां आराम. तेव्हा भाजीचा मी मोस्ट ऑफ तयारी झालेली आहे. चला आपण आता आतमध्ये आरती वगैरे घेणार आहोत ना आता तरी तेव्हा भेटूया. ओम साईराम. देवताभ्यो नमः. श्री राम देवताभ्यो नमः. स्थान देवताभ्यो नमः. ग्रह देवता गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वस्त्रालंकार शतम समर्पयामि. श्री साईनाथ देवताभ्यो नमः. श्रीपादारे निर्माणे रक्षावे गुरुवरवंदना. जय देव देव जय आता आरती वगैरे झाली. थोड्या थोड्या आपलं दुपारचं जेवण सुरू झालेलं आहे आणि बघू शकता. तर आता जेवणामध्ये काय काय आहे. राईस आहे, बटाट्याची भाजी, राईस, ही वाटाण्याची भाजी आहे, भजी, गुलाबजाम आणि शिरा आहे. साईराम 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 साईराम. बाकी जय साईराम साईराम साईराम. आपल्याकडे इथे आपण मंदिराच्या थांबलोय. त्यामध्ये चारकोपची पालखी आलेली आहे. ओम साई सेवक पदाधिकारी संघ दोन्ही पालख्यांची एकत्र भेट तुम्हाला पाहायला मिळते.
दोन्ही पालख्या मिळून आता एक थोडी आरती होईल छोटीशी, तुम्हाला बघायला मिळेल. आता थोड्या वेळ आपण बाबाची सायंकाळची आरती घेणार आहे आणि आपला आज रात्रीचा थांबा म्हणजे या मंदिरामध्ये आहे. सुरुवात करूया. हे अरे आरतीला चला. सुंदर मत्ता की बाळा ते दुनिया जल निर्मळ वाहे धुळ धुळा. जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावार्थे ओ वाळू तुझ घर पुर गौरा. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. पंचकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.